गेल्या 2 दिवसांपासून शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीत पक्ष संघटनेत बदल करावेत अशी मागणी पुढे येत असून त्यात प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही बदललं जावं असं म्हटलं जातं। त्यात पक्ष संघटनेतील या बदलावरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह समोर आले। त्यातील एका गट पक्ष संघटनेला बदलाची गरज नाही असं वाटतं, तर काहींना नव्या लोकांना संधी द्यावी अशी त्यांची मागणी। विधानसभेत पक्षाला फटका बसल्यानंतर पक्ष संघटनेत बदलाचं वारं हे वाहू लागले। शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। त्यावेळी आगामी बैठकीत पक्ष संघटनेत बदल केले जातील हे संकेत शरद पवारांनी दिले। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे। त्यातच रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सुचवलंय। रोहित पवार म्हणाले की अनुभव हा महत्त्वाचा आहे, परंतु संघटनेत जो काम करतो त्याला कुठली तरी महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आणि त्यात नेत्यांचं मार्गदर्शन पदाधिकारी कार्यकर्त्याला मिळू शकेल। सामान्य कुटुंबातील कोणी पदावर आलं तर त्याचं स्वागतच आहे आणि ते सगळं करतील, पण शेवटी निर्णय शरद पवारांचा आहे असं त्यांनी सांगितलं। तर ज्या पदाधिकाऱ्यांचे 2 ते 3 टर्म झाले, संघटनेच्या संविधानानुसार 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही अनेक जण पदावर आहेत, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे असं विधान करत पक्षप्रवक्ते विकास लवांडे यांनी केलं। तर जयंत पाटलांनीही राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्षपणे मागणी केली। दरम्यान प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्हाला हसू येते। पक्षात आम्ही काम करतो, आम्हाला जास्त माहिती असेल। कार्यकर्त्यांमध्ये थोडी मरगळ आली होती, शरद पवारांना पाहिलं आणि त्यांचे शब्द कानावर पडले, त्यासाठी ही बैठक होती। जेवढी मेहनत जयंत पाटील यांनी पक्षासाठी घेतली, पक्षाला वेळ दिला, यश अपयशावर अध्यक्षपद ठरत नाही। लोकसभेत यश मिळालं ते जयंत पाटलांमुळे आणि 6 महिन्यांनी विधानसभेला अपयश मिळालं ते जयंत पाटलांमुळेच, म्हणून त्यांना पदावरून काढून टाकायचं हे कुठलं नवीन गणित असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। हे मी तुम्हाला आत्ता सांगतो की जेवढी मेहनत जयंत पाटील साहेबांनी पक्षासाठी केली, पक्षाला वेळ दिला, यश अपयशावरती अध्यक्षपद ठरत नाही। मग लोकसभेचे यश हे जयंत पाटलांचं यश आहे। 6 महिन्यात बदललं तर मग जयंत पाटलांना काढून टाकायचं, हे कुठलं नवीन गणित आहे? आणि हे मी माझ्या भाषणात बोलून दाखवलंय। तेव्हा अशी तेव्हा कार्यकर्त्यांनी मतं मांडावीत असं साहेबांचे नेहमी विचार असतात, पण शेवटी अंतिम निर्णय साहेब घेणार आहेत। हाच आमचा पक्ष याच्यासाठीच ओळखला जातो की आमच्या पक्षामध्ये समोर शरद पवार बसलेले असतात आणि कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळते आणि ते बोलतात। हीच आमची हाच आमचा वेगळेपणा आहे, हीच आमची ओळख। डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक, उपलब्ध सुविधा इसप, कच करणं, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार। आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, PRP, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, RF, बोटेक्स। तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी ST स्टँड समोर, सोमराय नगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9226838261।